ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहताय लोकशाही न्यूज। मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यामध्ये एकूण 16,530 कोटींच्या गुंतवणुकीचे करार नुकतेच झाले। देशामध्ये कोरोनाची महामारी सुरू असताना देखील राज्यातील सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष देत गुंतवणुकीकडेही लक्ष दिलं आणि तब्बल 16,000 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार या कालावधीत करण्यात आले। याशिवाय अजून आठवडाभरामध्ये आणखी 8,000 कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार आहेत। आता प्रश्न असा निर्माण होतो की ही गुंतवणूक राज्यातील काही ठराविक भागातच का केली जाते, जे भाग मागास आहेत तिकडे गुंतवणूक होत नाहीये आणि त्यामुळे त्या भागांचा विकास खुंटतोय। आताही पाहिलं तर बहुतांश देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांची हजारो कोटींची गुंतवणूक ही पुणे जिल्ह्यातच होतीये। विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या भागात एका पैशाचीही गुंतवणूक झालेली नाहीये। मग हा निर्णय राज्य सरकार घेतात की गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, उद्योजक, असाही प्रश्न आता यामुळे निर्माण होतोय। असं असेल तर इतर भागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकार त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण का करत नाही? बरं, या साऱ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत गुंतवणुकीत प्रादेशिक असमतोल का या विशेष चर्चासत्रात। तर गुंतवणुकीमध्ये प्रादेशिक असमतोल हा आपल्याला का पाहायला मिळतो, या संदर्भातली अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला थेट कोल्हापूर या ठिकाणाहून विद्यमान आमदार आणि उद्योजक चंद्रकांत जाधव आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। त्याचबरोबर मसिआचे अध्यक्ष अभय हंचल हे औरंगाबाद या ठिकाणाहून, तर माजी अध्यक्ष नामीचे नाशिक या ठिकाणाहून धनंजय बेले आणि सोमनाथ दौडकर वकील आहेत MIDCचे। या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात आणि सुरुवात जी आहे ती मला खरं तर करावीशी वाटते यावेळेला, ती म्हणजे अभयजी यांच्यापासून। अभय हंचल यावेळेला आपल्या सोबत आहेत, मसिआचे अध्यक्ष। अभयजी, एका बाजूला गुंतवणूक ही राज्यामध्ये झालेली आहे, खरोखर ही कौतुकास्पद बाब म्हणायला हवी, कारण एका बाजूला आपण बघतोय की कोरोनाच्या संकट काळामध्ये अशा प्रकारची पॉझिटिव्ह बातमी ही आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि ऐकायला मिळते, पाहायला मिळते। तर दुसरीकडे अभयजी, मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये ज्यावेळेला गुंतवणुकी संदर्भामध्ये काही कंपन्या या पुढाकार घेतात आणि तशा प्रकारची गुंतवणूक करतात, यावेळेला गुंतवणूकदार नेमक्या कुठल्या गोष्टींकडे पाहून आकृष्ट होत असतात, त्या राज्याकडे किंवा त्या देशाकडे? अभयजी। असोसिएशनला रिप्रेझेंट करतो, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर। आमची असोसिएशन ही 40 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि आमच्यामध्ये सध्या 1200 ते 1500 MSME मेंबर्स आहेत। सर्वप्रथम सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे की याही वेळेस गुंतवणूक आणलेली आहे, याच्यात काही वाद नाही अजिंक्य। आणि लोकशाही न्यूज आणि आपण हा जो प्रश्न उपस्थित केला आहे तो जरूर करण्यात यावा वेगवेगळ्या स्तरावर आणि त्याच्या उत्तरं शोधण्यात यावी। प्रश्न बरेच आहेत, म्हणजे अदर देन पुणे झालं नाहीये हे वास्तव आहे। याही वेळेस तरी सुद्धा गव्हर्नमेंटनी काही इन्व्हेस्टमेंट आणली, हे कौतुकास्पद आहे आणि त्याचं आम्ही अभिनंदन करतो। प्रश्न असा आहे की औरंगाबादमध्ये आणि इतर रिजनमध्ये गुंतवणूक का होत नाही, आणि हे दुर्दैवाने हे आम्हाला कळत नाही। म्हणजे सुरुवातीपासून जर प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असो, ऑब्व्हियसली इन्व्हेस्टर्स आहेत, इन्व्हेस्टर्स ठरवतील की कुठे इन्व्हेस्ट करायची, आणि त्यामुळे जर औरंगाबादला इन्व्हेस्ट करायची असेल, कोल्हापूरला करायची असेल, तर गव्हर्नमेंटला काही जास्त गोष्टी इन्व्हेस्टरला उत्कृष्ट करण्यासाठी द्याव्या लागतील आणि त्या जर दिल्या तर औरंगाबादमध्ये DMIC ही एकमेव कदाचित जागा असेल जिथे 10,000 एकर जागा आज लँड बँक अवेलेबल आहे। एवढी मोठी लँड बँक मला नाही वाटत की कुठे देशात आहे, 1-2 गोष्टी सोडल्या तर, आणि तिथे सुरुवात होणे जरुरी आहे। तर आम्हाला थोडंसं नक्कीच खंत आहे की त्यातली काही गुंतवणुकीचं आली नाही। आम्ही तुमच्याच न्यूजमध्ये आता ऐकले की अजून पुढे काही गुंतवणूक अपेक्षित आहे। आम्ही अशी अपेक्षा धरतो की जिल्ह्याचे म्हणजे आपले राज्याचे उद्योग मंत्री, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते सगळे प्रयत्न करतच असणार आहेत, पण ती पहिली स्टेप घेणं
आता जरुरी आहे आणि ती होईल अशी आमची ह्या स्टेजला अपेक्षा आम्ही धरतो आहोत. बरं, नक्कीच अभयजी, मला तुमचं मत लक्षात आलेलं आहे. धनंजय बेले देखील आहेत आपल्याबरोबर, माजी अध्यक्ष नामीचे. धनंजय बेलेजी, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला गुंतवणूकदार येतो तर गुंतवणूक त्यांना कुठल्या भागामध्ये करायची आहे या संदर्भातला निर्णय हा गुंतवणूकदार घेत असतो की सरकार त्यांना त्या प्रकारची ऑफर देत असतं? कारण हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊयात. धनंजयजी, याच्यात दोन भाग आहेत. मुख्यतः गुंतवणूकदारांना सुद्धा काही पद्धतीची चॉईस असते आणि यामध्ये पर्टिक्युलर सेक्टर जर आपण बघितला, मग वाहन उद्योग असेल, IT उद्योग असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, तर इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज मध्ये गुंतवणूक करत असताना तो देशाच्या भूभागाच्या दृष्टिकोनातून, भौगोलिक रचनेच्या दृष्टिकोनातून त्यांना साऊथ मध्ये प्रेझेन्स पाहिजे का, वेस्ट मध्ये पाहिजे का, ईस्ट मध्ये पाहिजे, अशा पद्धतीचा ते प्रेझेन्स घेत असतात. तसंच कुठेतरी ITचं पण आहे. त्याच्यामुळे गुंतवणूकदारांचा निश्चितच याच्यामध्ये चॉईस हा काही पर्टिक्युलर सेक्टर पुरता असतो. परंतु राज्यात आल्यानंतर जेव्हा महाराष्ट्र हे डेस्टिनेशन एखाद्या इंडस्ट्रीनी चॉईस केलं तर त्याच्यामध्ये सर्वस्वीपणे राज्य सरकारचा हा खूप मोठा भाग, हा ती इंडस्ट्री कुठं जावी यामध्ये खूप मोठा भाग असतो. आणि त्यामध्ये महत्वाचं जर आपण बघितलं की आता पुण्याकडे जात आहेत, मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्यापैकी औरंगाबाद मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. याच्या मागची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर जे झोनिंग आहे, म्हणजे ज्या सबसिडी किंवा इतर टॅक्सेशनच्या सवलती ज्या दिल्या जातात त्याकरता आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये असलेली जी रचना आहे, ABCD D+ अशा पद्धतीचे जे झोन्स आहेत, ह्या झोन मध्ये आजही पुण्याचा ग्रामीण भाग हा D झोन मध्ये आहे. औरंगाबादचा वाळूंज आणि तुमची चिकलठाणा असलेली MIDC पूर्वीच्या वेळेस C आणि B मध्ये असताना काही राजकीय वजनदार नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे त्याचा सुद्धा D मध्ये समावेश झाला. पर्यायाने नाशिक मध्ये जर बघितलं तर नाशिक मध्ये मात्र 3 तालुके हे D झोन मध्ये आहेत आणि अशा D झोन मध्ये असलेल्या तालुक्यांमध्ये MIDC कडे आज जागा नाहीये. नाशिकच्या पुरतं बोलायचं झालं तर 7,500 हेक्टर एवढं मोठं क्षेत्र आज औद्योगिकरणाकरता नाशिक जिल्ह्यामध्ये राखीव आहे. परंतु दुर्दैवाने या अनेक गोष्टी ज्या आहेत, जशी की सबसिडीच्या काही गोष्टी मी जशा सांगितल्या की ज्याच्यामुळे अनेक उद्योजक, आज कुठलाही उद्योजक की कुठली इन्व्हेस्टमेंट करत असताना त्याच्या परताव्याची पूर्णतः चाचणी केल्याशिवाय ते गुंतवणूक करत नाही. नाशिकचं वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर पॉवर असेल, लेबर असेल, पाणी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अशा भौगोलिक रचना असेल, ही सर्व बाजूनी अतिशय सक्षम असं ठिकाण असून सुद्धा काही राजकीय नेतृत्व आणि काही राजकीय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या काही धोरण, या दोन गोष्टींमुळे नाशिक मध्ये गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये कुठलाही मोठा उद्योग येऊ शकलेला नाही. हे दुर्दैवाने नमूद करावं लागत आहे. बरं, नक्कीच पुन्हा एकदा मी अभय हंचल आपल्याकडे येतो. धनंजय बेलेजी ज्या प्रकारे म्हणालेत की नाशिक सारख्या ठिकाणी देखील जर त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी असलेली जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे, यापूर्वी देखील गुंतवणूक औरंगाबाद या ठिकाणी झालेली होती. औरंगाबाद MIDC देखील अनेक वेळेला चर्चेत असते विविध उद्योगांमुळे, तर अनेक वेळेला ती चर्चेमध्ये येते आणि ती म्हणजे या कारणांमुळे की अनेक वेळा त्या ठिकाणी पाणी नाही आहे किंवा वीज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या त्या असुविधा देखील असतात. याचा कितपत परिणाम जो आहे तो गुंतवणूकदारांवरती होत असतो. दुसरीकडे आता मुख्य विषयाकडे आपण जाऊयात. ज्या वेळेला ही गुंतवणूक होतीये, 16,000 कोटींची गुंतवणूक होत असताना साधारणतः 12 ते 12,500 कोटींची गुंतवणूक जी आहे ती एवढ्या फक्त पुणे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित आहे आणि मग इतर ठिकाणांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामागचं मूळ कारण काय असू शकतं? यामध्ये राजकीय प्राबल्याचा हा विषय असतो की मग इतरही काही विषय असतात जेणेकरून ही प्रादेशिक जी असमतोलता ती आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते? अभयजी. अजिंक्य, आपण राजकीय कॉमेंट सध्या तात्पुरते थांबूया. इन्व्हेस्टर नक्कीच अभयजी. विशाल मी तुमच्याशी यावेळेला बोलतोय आणि आपण चर्चेकडे वळूयात. अभयजी. बेसिकली आपण राजकीय पाठपुरावा, राजकीय बळ लागतं हे किती सत्य जरी असलं तरी शेवटी इन्व्हेस्टर तो डिसिजन घेत असतो आणि इन्व्हेस्टरला जर इतर डिसिजन घ्यावासा नाही वाटला तर ह्याची कारण तरी औरंगाबादला कळाली पाहिजे, सो दॅट ते कारणावर काहीतरी काम करता येईल. आमच्या इंडस्ट्रीज आम्ही म्हणतो की आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे, आपण काहीतरी त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. तर दुर्दैवाने असं होतं की त्याचं कारण काय, ह्या इंडस्ट्रीचा आल्या का नाहीये, ह्या इथल्या असोसिएशन, आमच्यासारखे असोसिएशन, अजून बरेचसे असोसिएशन आहेत आणि काही स्टेक होल्डर्स असतील, त्यांना हे कळणं जरुरी आहे, सो दॅट त्याच्यावर आपल्याला काहीतरी करता येईल. मला माहित नाही म्हणजे औरंगाबाद हे ऑटोमोबाईल आहे, ब्रेवरीसाठी आहे, फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, MSMEचं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर झालंय, टायर 1 टायर 2 वेंडर्स आहेत, या सगळ्यासाठी
औरंगाबाद हे चांगलं ठिकाण आहे. त्या लिस्टमध्ये जर बघितलं तर एक ग्रेट वॉल ऑफ चायना असं काहीतरी एक मोटर्सची कंपनी आहे ती, इफ आय एम नॉट रॉंग, जनरल मोटर्स मध्ये त्यांनी तिथं जे जळगावचा प्लांट आहे तिथं ती बंद केलेली याच्यात त्यांनी इन्व्हेस्ट केलेली असावी. त्यामुळे ती एक इन्व्हेस्टमेंट होती की जी कदाचित औरंगाबाद मध्ये जास्त चांगली झाली असती. म्हणजे औरंगाबादसाठी ती गरजेचं आहे. औरंगाबादचं इन्फ्रास्ट्रक्चर हे ऑटोमोबाईल नक्कीच आहे आणि आता ते हळूहळू वेगळ्या क्षेत्रात जात आहे. तर राजकीय नेतृत्व और हे कारण नक्की असतं आणि त्याला पण ते एकमेव कारण नसतं. आणि औरंगाबादला आम्हाला असं बघायला आवडेल की आता जे झालं ते परत होऊ नये याच्यासाठी औरंगाबादनी काय करावं हे जर आम्हाला कळालं तर आम्ही त्याच्यात नक्कीच त्या सगळ्या म्हणजे स्टेक होल्डर्सचा एक ग्रुप बनवून ते तसं परत घडू नये याच्यासाठी आम्ही काम करू. कारण ह्यापुढे हे होऊ नये हे ह्याच्यातून शिकणं जास्त गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद अजिंक्य. निश्चितच आपण पुढचे गेस्ट जे आहेत आपल्याबरोबर त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. धनंजयजी, मला पुन्हा एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे यासाठी महत्त्वाचा आहे की पुण्याकडे किंवा पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये ज्या वेळेला ही संपूर्णपणे गुंतवणूक जी आहे ती केली जात असते, ती फिरवली जात असते, मग अशा वेळेला धनंजयजी कुठल्या गोष्टींकडे पाहून ही गुंतवणूक केली जाते? कारण पुणे परिसर जर आपण पाहिला तर IT हब म्हणून ओळखला जातो. शिक्षण संस्था देखील सर्वाधिक या पुण्याच्याच आसपासच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा रस हा पुणे आणि आसपासच्या परिसराकडेच का? आता माझे मित्र जे बोलले त्या पद्धतीने चेक करायला पाहिजे की पुणे ही गुंतवणूकदारांचा चॉईस आहे का शासनाने दिलेला चॉईस आहे. हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणजे महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक आणि राजकीय प्राबल्य हे 100% काम करतच आहे. राजकीय प्राबल्य असेल किंवा राजकीय पुढाऱ्यांचा सुमोटोली त्याच्यामध्ये इंटरेस्ट हा अत्यंत महत्वाचा आहे गुंतवणूक आपल्याकडे येण्याकरता. आणि आमच्याकडे दुर्दैवाने काही मागील पंचवार्षिक सोडली तर त्याच्या आधी आमच्या पालकमंत्र्यांनी बऱ्यापैकी इनिशिएटिव्ह घेतलेले होते, परंतु दुर्दैवाने ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जे पुण्यामध्ये आहे ते सर्व नाशिकमध्ये आहे आणि गुंतवणूकदारांचा ओढा आपण जे म्हणतायत की पुण्याकडे दिसतो आहे, मला वाटत नाही की अशा काही प्रकारचं कारण असेल. कारण आज जर आपण महाराष्ट्रातल्या इतर सिटी ज्या इंडस्ट्रियलायझेशन कडे खूप चांगल्या प्रमाणामध्ये गेल्या त्याच्यापैकी नाशिकचं नाव आपल्याला मुख्यतः घ्यावंच लागेल. इथे इलेक्ट्रिकल बेसच्या सर्व इंडस्ट्रीज आहे, इथं IT बेसच्या सर्व इंडस्ट्रीज आहे, ऑटोमोबाईल मध्ये इकडे सगळ्या अँसिलरीज इथं आहे. HL सारखी मोठी स्ट्रेंथ असलेल्या कंपनीचे वेंडर्स इथं आहे. म्हणजे डिफेन्स मध्ये सुद्धा आमच्याकडे बॅकअप आहे. अशा प्रकारच्या जवळपास 8,500 इंडस्ट्रीज या नाशिक जिल्ह्यामध्ये आता काम करतायत आणि रजिस्ट्रेशन जर बघितलं तर 15,000हून अधिक उद्योगांचं रजिस्ट्रेशन हे नाशिक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे एवढा मोठा MSMEचा बॅकअप हा खूप छान पद्धतीचा इथं आहे. इथली मॅन पॉवर अतिशय मुबलक आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे कंपनीला बॅक एंडला लागतं म्हणजे त्यांच्या स्टाफसाठी रेसिडेन्शियल फॅसिलिटीज असतील, इंटरनॅशनल स्कूलिंग असेल किंवा कॉलेजेस असतील तर 23 इंजिनिअरिंग कॉलेज, 19 मॅनेजमेंटची कॉलेज, 23 डॅम, पॉवरची प्रचंड मोठी उपलब्धता, अशा खूप ताकदीच्या अशा बाबी ह्या नाशिककडे आहेत. त्याच्यामुळे ह्या नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून शासनानेच आता हे डिक्लेअर केलं पाहिजे. आपण वाढत्या विस्तारामध्ये जर बघितलं तर मुंबई आणि पुणे यांच्यावर जो इतका प्रचंड मोठा ताण हा त्यांच्या वाहतूक व्यवस्थेवर असेल, तिथल्या समाज रचनेवर असेल, तिथल्या राहणीमानावर हा खूप मोठा ताण ऑलरेडी आलेला आहे आणि तो आता कितपत अजून तिथं द्यायचा आहे हे सुद्धा विचार येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनाने नक्कीच केला पाहिजे. नाशिकमध्ये आज आपण जर बघितलं तर जवळपास 5 तालुक्यांमध्ये हा औद्योगिक विकास हा विस्तारलेला आहे. त्याच्यामुळे चला गावाकडे चला तालुक्याकडे या संकल्पनेमध्ये सुद्धा नाशिक जिल्हा हा अग्रक्रमाने बसतो आणि सर्व बाजूनी जोड असलेली रेल्वेची कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा अतिशय सुंदररित्या विणल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळे शासनानेच आता नेक्स्ट डेस्टिनेशनला येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या पंचवार्षिक मध्ये वर्ध्याला तुम्ही टेक्सटाईल पार्क केलं, टेक्सटाईल इंडस्ट्रीज तिकडे नेल्या, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबादमध्ये काही त्यांचे नेक्स्ट एक्सपान्शन झालेले, तशाच पद्धतीने या काळामध्ये आता डिफेन्स इनोव्हेशन हब म्हणून सुद्धा नाशिकची निवड झालेली आहे. तर डिफेन्स असेल, ऑटोमोबाईल असेल, इलेक्ट्रिकल असेल, ह्या इंडस्ट्रीला नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून नाशिककडे बघणं आणि त्याला प्रायोरिटी देणं हे राज्य शासनाने करावं अशी आमची अतिशय तीव्र इच्छा आहे. त्या पद्धतीचं काम आमची निमा असेल, आमची आयमा असेल, या सर्व औद्योगिक संघटना हे त्या स्तरावर आम्ही करत असतो आणि पर्यायाने अनेक वेळेस आमचं मेक इन नाशिक
हा ब्रँड सुद्धा आम्ही मुंबईमध्ये जाऊन इस्टॅब्लिश केलेला आहे, जे मेक इन इंडिया नंतर पहिला प्रयोग संपूर्ण देशामध्ये केला असेल तो नाशिकने केलेला आहे. म्हणजे त्या निमित्ताने नाशिकची असलेल्या ताकद ही आम्ही जगासमोर, आपल्या महाराष्ट्रासमोर, आपल्या देशासमोर मांडलेली आहे. त्याच्यामुळे आता हक्क हा नाशिककरांचा, उत्तर महाराष्ट्राचाच आहे, अशी आमची प्रकर्षानं या ठिकाणी मागणी आहे. निश्चितच आहे. धनंजयजी आपल्याकडे येणारच आहे, मात्र अभयजी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. अभयजी, आपण बघतोय की गुंतवणूकदार जे आहेत ते सातत्यानं पुणे आणि आसपासच्याच शहरांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करताना सातत्यानं दिसतात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की औरंगाबादकडे वळत असलेली जी गुंतवणूक आहे ती हळूहळू काही कारणांमुळे कमी होताना दिसलेली होती, मात्र येत्या काळामध्ये ती वाढवण्यासाठी देखील काही सुधारणा होणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र दुसरीकडे कुठल्या गोष्टींचा खरं तर त्या ठिकाणी भर पडत असतो, कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते त्या त्या इंडस्ट्रीजला गुंतवणूक करत असताना, जेणेकरून मग इतर शहरांना देखील प्राधान्य दिलं जाईल. बरं, ज्या ठिकाणी आपण बघतोय औरंगाबाद शहर असेल किंवा आसपासचा परिसर असेल, नाशिक शहर असेल आणि आसपासचा परिसर असेल, अनेक गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये असताना देखील कुठल्या गोष्टींच्या अडचणींमुळे गुंतवणूकदार या शहरांना म्हणा किंवा या प्रादेशिक भागाला कमी पसंती देत असतील, काय नेमकं या मागे वाटतंय? कारण मगाशी मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणालात की राजकीय हस्तक्षेप आहे की नाही याविषयी बोलूया नकोत, मात्र राजकीय हस्तक्षेप आहे हे देखील आपल्याला जे आहे ते पाहावं लागेल आणि त्याविषयी देखील चर्चा होणं ही अपेक्षित आहे. अभयजी, हे खरं आहे की राजकीय पाठबळ लागतं, म्हणजे त्यात दुमत नाहीये. तेवढी स्ट्रॉंग लिडरशिप लागते, तेवढं स्ट्रॉंग औरंगाबादला त्या प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करायला कुठेतरी कोणीतरी कमी पडलं असेल असं आपण ब्रॉडली म्हणू शकतो. पण इन्व्हेस्टरला आपण काय पाहिजे हे जर बघितलं तर औरंगाबाद झालं, नाशिक झालं, औरंगाबाद पुढचे बोलायचं झालं तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर इथं अवेलेबल आहे. औरंगाबादचे कनेक्टिव्हिटी एअरची आता गेल्या 3 महिन्यात आमच्या म्हणजे बऱ्याचशा असोसिएशननी सगळे करून, आणि ऍक्च्युली औरंगाबाद हिस्टॉरिक सिटी आहे, म्हणजे कनेक्टिव्हिटी हा चॅलेंज नसावा औरंगाबादसाठी. पाण्याचा प्रश्न होता, पण डीएमआयसी मध्ये त्याच्यासाठी वेगळी हे केलेली आहे, उपलब्धता करून ठेवलेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्नही येणार नाही. एज्युकेशन आहे, डीएमआयसी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या छान प्रमाणात उपलब्ध होत आहे की तुम्ही जर तिथं जाऊन बघितलं तर द टाईप ऑफ वर्क इज बिंग डन, म्हणजे रोड झाले, इन्फ्रास्ट्रक्चर झालं, ती खरंच एक सर्वोत्कृष्ट एमआयडीसी डीएमआयसी होणार आहे, याच्यात काही दुमत नाहीये. प्रश्न हा आहे की पहिली इन्व्हेस्टमेंट मोठी तिथं येत नाहीये आणि त्यामुळे ती ज्या गतीने ती पुढे जायला पाहिजे होती ती गेलेली नाहीये. त्याच्यात ऑब्व्हियसली राजकीय पाठबळ लागणार आहे, सपोर्ट लागणार आहे, आणि लोकांना ह्या जागेवरून ह्या जागेवर जाण्यासाठी काय एक्स्ट्रा द्यावं लागेल, त्यांच्या काय अडचणी आहेत, हे सरकारला त्याच्यासाठी 2 पावलं पुढे जावं लागतील. म्हणजे पुण्यात येण्यासाठी काही ह्या कंडिशन असतील, औरंगाबादला येण्यासाठी त्यांना काही 1-2 सेवा किंवा 1-2 जास्त सुविधा द्याव्या लागत असतील तर सरकार नक्कीच प्रयत्न करेल. आणि उद्योग मंत्री आता म्हणजे पालकमंत्री सुद्धा आहेत, ते ह्याच्यावर पुढच्या लॉटमध्ये नक्कीच काम करतील याचा मला विश्वास आहे. आणि औरंगाबादला जर इन्व्हेस्टर आले तर ऑब्व्हियसली ऍडव्हान्टेजेस आहेत की जसे ऑब्व्हियसली क्लास ऑफ सिटी असल्यामुळे एक्सपेन्सेस, लिव्हिंग हे सगळे कम्पॅरेटिव्हली कमी होतात. आता इन्व्हेस्टर फक्त तेवढंही बघून येत नाही हे मी म्हणू शकतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण जर म्हणजे सिटी लाईफ तुम्ही एन्जॉय करू शकता, साधारण अर्ध्या तासात तुम्ही कुठेही पोहोचू शकता. म्हणजे मोठे जशी सिटी होत जाते, पुणे झाली, मुंबई झाली, तिथं लोकांचे ट्रॅव्हलिंगचा इश्यू हा सगळ्यात मोठा आहे, जो औरंगाबादमध्ये नक्कीच नाहीये. आणि औरंगाबादमध्ये काय गोष्टी आहेत की ज्या इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करतील ह्याच्यावर फोकस होणं जरुरी आहे. आणि हे फॉरवर्ड करण्यासाठी, त्यांच्या पुढे मांडण्यासाठी कदाचित उद्योग जगतातले काही लीडर्स त्यांच्या बरोबर जाऊ शकतात, त्यांना प्रेझेंट करू शकतात. औरंगाबादचे स्टँडर्ड, औरंगाबादला काय चांगलं आहे, काही गोष्टी नक्कीच कमी जास्त असतील ज्या आम्ही सुधारायला पाहिजे ऍज अ सिटीजन ऑफ औरंगाबाद. पण हा नक्की आहे की हे जे काही प्लॅटफॉर्म आज औरंगाबादमध्ये आहे ते नक्कीच तोड आहे पुण्याच्या, की इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्ट करण्यासाठी काही चॅलेंजेस असू नयेत आणि राजकीय पाठबळ त्याला लागणार आहे आणि ते आम्ही आता यापुढे अपेक्षित करतो. आणि आमच्याकडून जे काही लागेल त्या इंडस्ट्रीला इथं सपोर्ट व्हायला असोसिएशन्स आहेत, आमची असोसिएशन आहे, मासी आहे, सीएमआय आहेत, वेगळ्या असोसिएशन्स आहेत, की ह्या सगळ्यांनी त्यांना सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी जर काही लागत असेल, ऑटोमोबाईल येस म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी तयार आहे, फार्मास्युटिकल बऱ्यापैकी आहे, ब्रेवरीज आहेत, बऱ्याचशा दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्री आल्या त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम उभं करायला आमच्या इथले सगळे मेंबर्स, इंडस्ट्रियलिस्ट तयार आहेत, केपेबल आहेत, कारण ते आज जगात सगळीकडे एक्सपोर्ट जात आहेत. जवळपास असं कुठलंही गाडी नसेल की जिथं औरंगाबादमधून पार्ट एक्सपोर्ट होत नाही, हे औरंगाबादचं सध्याची कंडिशन आहे. त्यामुळे लेटेस्ट गोष्टी एक्वायर करणे, त्या इम्प्लिमेंट करणे आणि त्या कस्टमर पर्यंत पोहोचवणे हे औरंगाबादचं कल्चर आता बनलेलं आहे. तर इन्व्हेस्टरनी तो विचार करायला पाहिजे, त्यांनी एकदा बघितलं पाहिजे औरंगाबादकडे पॉझिटिव्हली आणि गव्हर्नमेंटनी त्यांना
ते करण्यासाठी जी काही पुढची स्टेप घ्यावी लागते त्यांना एक ठिकाणून औरंगाबादला येण्यासाठी, ती घेण्यासाठी त्यांना सोयीचं करून द्यावं. असं झालं तर औरंगाबादचं चित्र आत्ताच्या इन्व्हेस्टमेंटचं जे आहे ते नक्कीच बदलेल, अशी आम्हाला खात्री आहे आणि आमचे पालकमंत्री त्याची काळजी घेतील अशी मला विश्वास वाटतो. थँक्यू. नक्कीच सोमनाथ दौडकर देखील आपल्यासोबत आहेत, वकील आहेत, ते कायदेतज्ञ आहेत, ते त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणंही गरजेचं आहे. सोमनाथ दौडकरजी, ज्यावेळेला एखादा गुंतवणूकदार येत असतो, ज्यावेळेला MIDCमध्ये त्यांच्यासाठी लागणाऱ्या काही फॅसिलिटीज दिल्या जात असतात आणि ते गुंतवणूकदार उद्योजक आकृष्ट होण्यासाठी देखील किंवा त्यांच्यासाठी काही गोष्टी, आणि ज्या प्रकारे आपण बघतो की कायद्याचा जो संपूर्ण या ठिकाणी असलेला प्रवास असतो, हा कायदा त्यांच्यासाठी कसा सुसह्य करून दिला जाईल, त्यांना लागणाऱ्या परमिशन्स असतील, त्यासाठी कुठल्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल करून देणं, या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असताना कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर ज्यावेळेला गुंतवणूकदार येत असतो त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र राज्याची जरी निवड केली तरी देखील कुठल्या प्रादेशिक भागामध्ये जायचं आहे यावरती कायद्याच्या दृष्टीनं कशा प्रकारे मार्गदर्शन तुम्ही करू शकाल, त्यांना लागणाऱ्या ज्या परवानग्या असतात किंवा काही गोष्टी असतात जे लीगल असणं गरजेचं असतं, मग अशा वेळेला पुण्याकडे असलेला कल यामध्ये कायद्याची काही एखादी बाजू आहे का, ज्यामुळे खास करून त्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं आणि इतर प्रादेशिक भागांकडे हे दुर्लक्ष केलं जात असतं? मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्या ठिकाणी देखील जर गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली तर निश्चितच रोजगार उपलब्ध होऊ शकतो तिकडच्या भागामध्ये. जो मागास भाग आहे त्याचा विकास होण्यासाठी या गुंतवणूकदारांकडे तिकडे येणं देखील आवश्यक असताना मात्र प्रत्येक वेळेला पुणे आणि मुंबई किंवा अशा प्रकारच्याच गोष्टींना अतिशय प्राधान्य हे सातत्यानं दिलं जात असतं. कायद्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकाल सोमनाथजी? तर कायद्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर कायदा हा सगळ्याच विभागांना सारखा आहे. बरं. त्याच्यासाठी पुण्याला वेगळा, औरंगाबादला वेगळा किंवा नगरला वेगळा असा काही कायदा नाहीये. बरं. जर जे इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळ्यात जास्त पुण्याकडे वळतात, त्याचं कारण असं की आदरणीय विलासराव देशमुख साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पुण्यामध्ये अनेक मल्टीनॅशनल ऑटोमोबाईल सेक्टर मधले मोठमोठे प्लेयर्स त्या ठिकाणी पुण्याच्या चाकणच्या MIDC मध्ये आले आणि मग त्यानंतर त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांचे व्हेंडर्स लोक असतात त्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. त्यामुळे पुण्याला आणि त्याच्यानंतर पुण्यापासून मुंबईचं अंतर असेल किंवा पुण्याचं एअरपोर्ट असेल, मुंबईचं एअरपोर्ट असेल, रेल्वे, रस्ते सुविधा ही पुण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी डेव्हलप झालेल्या असल्यामुळं इन्व्हेस्टरची प्रथम पसंती या ठिकाणी पुण्यामध्ये असते. परंतु काल जो महाराष्ट्राच्या आपल्या सरकारने वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सची मोठे करार केलेले आहेत, त्याचं जर पाहिलं तर इन्व्हेस्टर्सनी रायगड असेल, अहमदनगर असेल, त्याच्यानंतर भिवंडी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचे करार आपल्या सरकारबरोबर केलेले आहेत. जर MIDCच्या जमिनींचा जर रेट पाहिला तर सगळ्यात जास्त पुण्यात आहे. आताच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आपल्याला की सरकारने अहमदनगर किंवा औरंगाबाद या ठिकाणी येण्यासाठी काहीतरी, आणि पुण्यामध्ये वेगळा नियम आणि औरंगाबादमध्ये वेगळा नियम लावलाय, तसं नाहीये. ऑलरेडी पुण्यातल्या MIDCचे रेट खूप जास्त आहेत औरंगाबाद आणि इतर ह्याच्यात. तरी पण ऑलरेडी पूर्वीचे जे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी पुण्याच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये झालेले आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टर्स जास्त करून पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य देतात. बरं, नक्कीच सोमनाथजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की कायदा हा सगळीकडे समान आहे, त्याचप्रमाणे रेट्समध्ये असलेला फरक जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. मात्र राजकीय इच्छाशक्ती नाही आहे का की अनेक ठिकाणी जो विकास आपल्याला अपेक्षित आहे, असमतोल जो आहे तो समतोलाकडे जर आपण वाढवला, कारण 16,000 कोटींची थेट गुंतवणूक ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्यापैकी साधारणतः 11,500 ते 12,000 कोटी रुपये जे आहेत ते फक्त पुण्यापुरती मर्यादित आहे आणि मग ठाणे, त्याच्यानंतर औरंगाबाद अशा विविध ठिकाणी देखील जे ते गुंतवणूकदार येत असल्याचं आपण पाहतोय. हे करार ज्या वेळेला होतात त्यावेळेला या करारांमध्ये कायद्याच्या दृष्टीनं कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा समावेश झालेला असतो? सोमनाथजी, ज्यावेळेला गुंतवणूक होते आणि त्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे करार केले जातात त्यावेळेला तुम्ही आता 16,500 कोटीचा जो आकडा सांगितला आता, तर त्या करारांची जर तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाहिलं तर 5,000 कोटी रुपये शहापूर आणि रायगड या ठिकाणी UPL भारत केमिकल यांनी गुंतवणूक करणार आहेत. त्याच्यानंतर इसांबे लॉजिस्टिक नावाची एक कंपनी आहे, रायगडमध्ये 1,500 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्याच्यानंतर ऍसेट डेटा सेंटर नावाची कंपनी आहे, ठाणेमध्ये 1,100 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. नंतर वरुण ब्रेवरेज 800 कोटीची अहमदनगर सुपा MIDC मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. एक्सॉन मोबिल अमेरिकेची कंपनी आहे, 760 कोटी रुपये रायगडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्याच्यानंतर ऍसेंडाज नावाची कंपनी आहे, भिवंडीमध्ये. त्याच्यानंतर
म्हणजे मेजर जर तुम्ही पाहिलं तर 8-9 ते 9.5 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुण्याच्या बाहेर होते आहे. असं म्हणता येणार नाही की राजकीय इच्छाशक्तीमुळे फक्त पुण्यात इन्व्हेस्टमेंट होतीये. आणि जो इंडस्ट्रियल एरियाचा जो डेव्हलपमेंटचा जो भाग आहे तो कुठलाही राजकीय इच्छाशक्तीला तर त्याची MIDCची एक सेपरेट यंत्रणा त्याच्यासाठी असते. ज्या ह्या कंपन्या इन्व्हेस्टर्सकडनं जी MIDCकडे इन्व्हेस्ट होती त्या पैशातूनच ते त्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करत असतात. त्यामुळे जर पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जेवढी त्या प्रमाणातच पुण्यामध्ये डेव्हलपमेंट होणार. ज्या प्रमाणात इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जाईल तर MIDC त्या ठिकाणी त्या पद्धतीने रस्ते वगैरे बाकीच्या गोष्टी डेव्हलप करत असते. तर ह्याच्या राजकीय इच्छाशक्ती एक भाग आहे, परंतु इन्व्हेस्टरची पण इच्छाशक्ती महत्वाची की ते कुठे इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यासाठी MIDC आणि महाराष्ट्र शासनाने काही पावलं उचलणं गरजेचं आहे की पुणे सोडून इतर ठिकाणी इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट केले पाहिजेत शासनाने. बरं, नक्कीच सोमनाथजी, अगदी थोडक्यात मला एका वाक्यात खरं तर तुमचं उत्तर अपेक्षित आहे. प्रादेशिक असमतोल गुंतवणुकीसंदर्भातला राज्यात आहे किंवा नाही, काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे? प्रादेशिक समतोल गुंतवणुकीचा राज्यामध्ये नक्कीच दिसतो आहे. कारण की पुणे किंवा पुण्याच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झालेले आहे. त्या प्रमाणात राज्यातल्या इतर भागामध्ये मला तरी वाटत नाही की त्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झालेले आहे म्हणून. धनंजयजी, एका वाक्यात. समतोल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याची दरी वाढत चाललेली आहे आणि तो करण्याकरता मगाशी जे मी सांगितलं थोडं 1 मिनिट जास्ती घेईल की ज्या सवलती सबसिडी जी आहे त्याच्यामध्ये आज D+ झोन मध्ये 100% सबसिडी ही टॅक्सेशनच्या रूपामध्ये इंटरेस्ट सबसिडीच्या रूपामध्ये दिली जाते. डी मध्ये 85% पर्यंत सबसिडी आहे. मात्र त्या C आणि B या सेक्टरमध्ये मात्र फक्त 20% पर्यंतच या सबसिडी फार तर फार 35% पर्यंत मिळू शकतात. आणि गुंतवणूकदार गुंतवणूक करत असताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतात. त्याच्यामुळे हे जे रिस्ट्रक्चरिंग जे आहे ते मला वाटतं आपल्या आत्ताच्या उद्योग मंत्र्यांनी याचं रिस्ट्रक्चरिंग करण्याचा सुद्धा त्यांचं कामकाज चालू आहे आणि त्यामध्ये सुद्धा हे कामकाज केलं पाहिजे. आमचं म्हणत नाही की आम्ही जे पुढारलेले जिल्हे आहेत त्यांना मागासलेले करा, परंतु त्यांना त्या सवलती दिल्या तर हे गुंतवणूक नक्कीच इकडे येऊ शकेल अशी आमची अपेक्षा आहे. अभयजी, अगदी थोडक्यात. प्रादेशिक असमतोल आहे का? तर आहे, हे सगळ्यांना दिसतो आहे, म्हणून आपण चर्चा करतो आहे. आणि हे दुर्दैव आहे. हे स्टेटला तरी पाहिजे आहे का हा प्रश्न आहे. हे काही कारणामुळे आतापर्यंत झालं नसेल, त्याला आता बॅलन्स करणं जरुरी आहे. आता आपण बघतो आहोत की म्हणजे गावाकडे आणि तिथे उद्योग तयार करणे असं पण आपण बोलतो आहोत. तर प्रादेशिक असमतोल गेलाच पाहिजे. त्यामुळेच आपली म्हणजे जीवन राहणीमान नॉर्मल पण राहू शकतं. एकाच मेट्रोमध्ये एकाच मोठ्या याच्यात आपण सगळे इन्व्हेस्टमेंट आणत राहिलो म्हणा की त्यांची आली म्हणा, तर आता तो असमतोल दूर करण्याची वेळ आलेली आहे आणि ते आपल्या राज्यासाठी जास्त चांगलं आहे. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद अभयजी, धन्यवाद धनंजयजी आणि धन्यवाद सोमनाथजी, तुम्ही या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. मात्र चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की ती म्हणजे असमतोलाकडून समतोलाकडे जात असताना दुसरीकडे राज्यात होणारी गुंतवणूक जी आहे ती समसमान पातळीवरती जर गेली, त्याच्यामध्ये प्रादेशिक असमतोल नसेल तर मात्र निश्चितच महाराष्ट्राची भरभराट होण्यास वेळ लागणार नाही. कारण सगळं काही एकाच ठिकाणी केंद्रित करण्यापेक्षा विकेंद्रीकरण जर त्याचं केलं तर मोठ्या शहरांकडे येणारे मोठमोठाले लोंढे जे आहेत ते थांबवणं आपल्याला कमी होता येईल. तर दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न हा प्रत्येक वेगवेगळ्या प्रादेशिक भागांमध्ये असलेला जो आहे तो देखील आपल्याला कुठेतरी सॉल्व्ह करता येऊ शकेल आणि प्रत्येकाच्या घरी अशाच प्रकारे जो आहे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि हा समतोल जर राज्यामध्ये आला तर निश्चितच राज्याची प्रगती ही कुणीही रोखू शकत नाही. तुर्तास या चर्चेमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही न्यूज.